मी मोठ्या धर्मसंकटात अडकलोय. इमोशनली चुकीचं वाटत असलं, चुकीचा निर्णय दिसत असला तरी पॉलिटिकली बरोबर आहे. उद्धव ठाकरेंचं समजू शकतो, पण आदित्य ठाकरेंनी तरी? बरं, ही दोन्ही वाक्य किंवा ही दोन्ही वक्तव्य माझी नाही आहेत. धाराशिवचे जे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांनी हे म्हटलंय. आता हे त्यांनी नेमकं कुठं म्हटलंय, आता हे वक्तव्य करताना ओमराजे निंबाळकर कुणाकडे झुकलेत का, आणि मग आदित्य ठाकरेंबद्दल जे ओमराजेंनी केलेलं वक्तव्य आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेसाठी धोक्याची घंटा आहे का? कारण शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आणि या चर्चा सुरू असताना यात सर्वात अव्वल स्थानी जे नाव खरं तर सगळ्या समाज माध्यमांमध्ये चर्चेत होतं ते म्हणजे ओमराजे निंबाळकर यांचं. पण ओमराजे निंबाळकरांनी खरं तर त्यांच्या या पक्ष बदलीच्या चर्चांवर किंवा पक्षांतराच्या चर्चांवर पहिल्यांदाच मौन सोडलंय आणि आदित्य ठाकरेंवर सुद्धा अप्रत्यक्ष नाराजी बोलून दाखवली. झालं असं की ओमराजे निंबाळकरांनी नुकतीच एका वर्तमानपत्राला मुलाखत दिली आणि त्या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलंय आणि त्यातच त्यांनी ओमराजेंनी म्हणजे पक्षांतराच्या चर्चांवर सुद्धा मौन सोडलंय. आता ओमराजेंनी त्या मुलाखतीत नेमकं काय म्हटलंय आणि धाराशिव जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती नेमकी कशी आहे हे सगळं समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी कोमल, आपण पाहताय सकाळ. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे. कारण ठाकरेंच्या शिवसेनेतले 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार अशा चर्चांनी उधाण आणलंय. यातच धाराशिवचे खासदार मी आधी म्हटलं तसं ओमराजे निंबाळकरांचं नाव सर्वाधिक चर्चेत आलं. आणि त्याच एका वृत्तपत्राला खरं तर त्यातल्याच एका वृत्तपत्राला ओमराजेंनी एक मुलाखत दिली आणि त्यात आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली. आणि यावेळेस खरं तर त्यांनी मुलाखतीतून अनेक महत्त्वाचे संकेत सुद्धा दिले. म्हणजे ओमराजे निंबाळकरांनी या मुलाखतीमध्ये खरं तर एकूणच ठाकरेंच्या शिवसेनेतल्या कार्यपद्धतीवर टीका करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, शिंदेंच्या शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आहेत किंवा उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांचं सुद्धा तोंड भरून कौतुक केलं. आणि मग त्याचवेळी त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत जेव्हा ते बोलत होते किंवा ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल बोलत होते त्यावेळेस त्यांनी हेच म्हटलं की उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीचा उल्लेख त्यांनी जरूर केला. आणि याच वेळी त्यांनी आदित्य ठाकरे अधिक सक्रिय राहायला हवेत असं सुद्धा मत व्यक्त केलं. आणि मग अप्रत्यक्षरित्या ठाकरेंच्या शिवसेनेतल्या पक्ष नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आता पक्षांतराच्या चर्चांविषयी ज्यावेळेस खरं तर ओमराजेंना विचारणा करण्यात आली त्यावेळेस त्यांनी स्पष्ट म्हटलं, म्हणजे ते सुद्धा सध्या द्वंद्व मनस्थितीत आहेत असं दिसतंय त्यांच्या बोलण्यातून. आता ओमराजे निंबाळकर त्या प्रश्नावर काय म्हटले की मी मोठ्या धर्मसंकटात आहे. भावनिकदृष्ट्या हा निर्णय चुकीचा वाटतो, पण राजकीयदृष्ट्या मात्र तो योग्य आहे. आता या एका वाक्याने खरं तर त्यांच्या मनातलं मी जसं आधी म्हटलं तसं द्वंद्व स्पष्ट होत आहे. पण यामागचं कारण सुद्धा त्यांनी पुढे स्पष्ट केलं की खासदार असूनही जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वतःची माणसं निवडून येत नसतील, विकास कामांसाठी निधी मिळत नसेल, भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकतं, ही जर परिस्थिती आपल्याला सगळी दिसत असेल तर आपण राजकीय पाऊल उचललं पाहिजे, याबद्दल खरं तर त्यांनी ते वक्तव्य केलं. म्हणजे अगदी रस्ते, पूल, डीपी ही जी कामं आहेत ना यासारख्या कामांसाठी प्रस्ताव दिले तरी त्यांच्या कामांना गती मिळत नाही आणि त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी सत्तेची गरज असल्याचं सुद्धा ओमराजेंचं म्हणणं आहे. दरम्यान पक्षांतरासाठी कोट्यवधी रुपयांची ऑफर किंवा वाय+ सुरक्षेचा जो शब्द आहे तो तुम्हाला दिला गेलाय का, त्याविषयी ज्या चर्चा आहेत त्यावर ज्यावेळेस ओमराजेंना विचारणा करण्यात आली त्यावेळेस त्यांनी ते चर्चा फेटाळून लावल्या. तर आपण जो पक्षांतराचा निर्णय आहे किंवा सत्तेत जाण्याचा जो निर्णय आहे तो पैशांसाठी नाही आहे तर केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी घेत असल्याचा दावा त्यांचा आहे. याशिवाय शिंदेंच्या शिवसेनेत जाण्यासाठी कार्यकर्त्यांकडून दबाव आहे असं सुद्धा त्यांनी मान्य केलं. मात्र पवनराजे निंबाळकर हत्याकांड याचा निकाल आहे, त्या निकालानंतर खरं तर ते स्वतःच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करून 20 जून नंतर आपला पक्षांतराचा किंवा पक्ष बदलीचा कुठल्या पक्षात जाणार याविषयीचा अंतिम निर्णय जाहीर करणार आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे खरं तर आता प्रश्न असा आहे ना की ओमराजे निंबाळकरांचा हा पॉलिटिकल निर्णय ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आणखी मोठा धक्का ठरणार का? कारण आदित्य ठाकरेंबाबत ओमराजेंनी केलेलं वक्तव्य हे केवळ मत आहे की नेतृत्वावरचं अप्रत्यक्ष नाराजीचं प्रदर्शन? तुमच्या मते ओमराजे निंबाळकरांनी ठाकरे गटातच राहायला हवं होतं की शिंदेंच्या शिवसेनेत जावं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातील प्रत्येक मोठ्या घडामोडीसाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.